सकाळी घेऊन आलो मार्केटला पनवेलचे. जिवंत आहे बघा, अजून जिवंत आहे. ताम पण खाडीचे आहे बघा, लगेच समजते ताम खाडीची असली का. मोठा हेकुरू, सुरमई, ताम, कलेजी बघताय, सकल्या माशाची कलेजी ही खाडींची आणि हे समस्त मोठा मोठा मावरा तुम्हाला बघायला भेटेल. आणि हे साईडला आहेत ते सर्व आपले हेकुरू. नमस्कार नमस्कार नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. पनवेल फिश मार्केटच्या व्लॉगमध्ये भरपूर सारे कमेंट येत असतात मला या मार्केटच्या बद्दल. नक्की हा मार्केटचा टायमिंग वगैरे सगळा काय आहे ते मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला सर्व काही. मावरा ॲक्च्युली कमी आहे भरपूर सर्व मार्केटलाच बघायला गेला तर, पण आज इथं काय भावाने इथं किती मावरा आहे ते दाखवणार आहे व्लॉगमध्ये शेवटपर्यंत. मार्केटमधून दादा काय आणलास दाखव. सुरमई बोंबील म्हणजे सुरमई बाबा बाबा ही किती किलोची आहे ही सुरमई, भरपूर मोठी आहे बघा सुरमई. कशी किलो किती आहे, किती किलो आहे? 12-12.5 किलोची सुरमई ही. 12.5 किलोची सुरमई मच्छी. आपण पनवेल मच्छी मार्केटला आलोय. बालाजी तिरुपती किशोर भगत यांची गाडी हमेशा मच्छीला जातो. फुल मच्छी भरून येत असते ना, मच्छी भरून येतो. ससून वर्षीच मच्छी आणताव ना. हे बघा फुल स्टॉक घेऊन आलो, फुल स्टॉक भरून येतो. बांगडा वगैरे सर्व काही घेऊन आलेत बघा. बोंबील असतो, बोंबील बोंबील असतो, कोलमी असतो, कोलंबी बोंबील जे मच्छी भेटेल तुम्ही घेऊन येत असता ना, ट्रान्सपोर्ट करत असता इथे. ट्रान्सपोर्ट. मला पोहोचलोय आपण आता पनवेलच्या फिश मार्केटला. आणि हे साईडला बघताय जसं आतमध्ये आलो तसं मस्त मोठा मोठा मावरा तुम्हाला बघायला भेटेल. आणि हे साईडला आहेत ते सर्व आपले खाडीतल्या ताई बसतात. आणि एंडपर्यंत जाऊया, जो तिकडे होलसेल मार्केट असते सकाळ सकाळी तो सुद्धा दाखवतो. हे बघा मस्त आता कटिंग वगैरे करून ठेवले. हां रावस किती किलो होता यो? 6 किलोचा रावस वगैरे होता मोठे मोठे. आता जाऊया पुढं डायरेक्ट बघूया काय आहे. बरी आहेस ना आई? बरी आहेत ना? काय घेऊन आलीस आज? तांब आहे, कालवं घेऊन आलंय, बोंबील, कोलंबी. हे काय तांबच साफ करते का जिताडा आहे? जिताडा कापते बघा आपली आई. मस्त आज भाव असेल ना मग, मावरा कमी आहे तर. चला पुढे जाऊया हळूहळू. बरंच काय काय आहे. हेकरू वगैरे आहेत बघा गलीचे. कांद्याचे हेकरू आहेत या, कांद्याचे हेकरू आहेत बघा. काम गेली. चला आतमध्ये जसं आपण आलोय पनवेल फिश मार्केटमध्ये. हे साईडला बघा मस्त मोठा मोठा हेकरू, सुरमई, ताम, कलेजी बघताय, सकल्या माशाची कलेजी आताच कट केला आहे. आणि ताईकडे तुम्ही येता मार्केटमध्ये तर सगळं तुम्हाला भरपूर मोठी मोठी मासली बघायला भेटेल. आता हेकरूच बघा, गेले पण आलतो ना तेव्हा मस्त हेकरूची साईज होती. हां जो भाजलेला आहे पूर्ण गॅरंटी भाजलेला चिंबोरा सुद्धा बघायला. किती रुपये पीस? 200ला एक, म्हणजे यांची गॅरंटी आहे. त्याच्यात कवटा भरलेली चिंबोरी बापरे. ताम पण खाडीचे आहे बघा, लगेच समजते ताम खाडीची असली का. हे बघा जे एकदम जिवंत काले मासे तुम्हाला या साईडला बघायला. कालवं आणलीस तुम्ही आज? हां हे बघा कालवं वगैरे घेऊन आलं आई मस्तपैकी. हां कापून वगैरे देतस ना. हां तुम्ही का आणलास? हा मासाचे आहेत ना, पिवल्या अंड्याचे. ओके पिवल्या अंड्याचे. आणि त्या ओरिजिनल लाल अंड्याचे 200 रुपये एक पीस. ओके हे पिवल्या अंड्याचे वाले चिंबोरे कोणाला पण येत आहेत. नक्कीच मार्केटमध्ये या, मस्त ताईच्याकडे भेटेल. जिवंत कोलंबी पण भेटेल, खाडीचा चांगला चांगला. कोलंबी पण जिवंत आहे. हो कोलंबी पण जिवंत आहे. हे साईडला बघा किलशी वगैरे. बाबा 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 किलशीची साईज बघा काय. एकदम भारी. सकाळी घेऊन आलो मार्केटला पनवेलचे. मावशीने एकदम टॉपचा कॉल केलेला सकाळी बरं आलोच तुझ्यासाठी घेऊन. असा रॉकेट घेऊन आलोय ना, पण मावशीला बसून नाही डायलॉग यानी दिवशी रील्स टाकलेलं ना, यांनी इवन दाखवलं, विमान दाखवलेला
हा. युवन दाखवलेला हा. ना आपला फेमस वाला म्हणजे माहिती आहे रॉकेट. रॉकेट आता आहे ना जी युवाना कोसळला रॉकेट मात्या मोरल्या. आता रॉकेट दाखव. पात्या मोडल्या काय यो खांद्याचा असेल ना खांद्याचा जिवंत आहे बघा अजून. जिवंत आहे एकदम. अजून जिवंत आहे. ह्यो माझा रॉकेट होता यांनी रॉकेट ते मोठा रॉकेट उरवलाय वर्षी. उरवला बरोबर आहे. युवन होता रे रॉकेट टाकल्यावरती भारीच दहा तात्या किलोचा मोरल्या आहे, टाकलं. लय मोठा आहे. किती किलोचा आहे हा? 10 किलोचा बाप. 10 किलो बाबा 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 किलविल्ल निवट्या बाबा बोलू आई काय निवट्या घेतल्यात हा हे बघा एकदम जिवंत निवट्या घेतल्यात आईने 14 इथं भेटही नाही ती हातान हा. जिवंत निवट्या म्हणते म्हणते बघा मोठ्या मोठ्या. 100ला वाटा मस्त. 300 रुपये कोर. ओके 24 येतात ना. हा 300 रुपये कोर बघताय. 300 रुपये मस्त कोर आहे. 24 निवट्या येतात त्याच्या आणि तू काय साईज सांगत होतास की मी हे खाऊ शकते ती कच्ची खाऊ शकतो. हा अशी आखी टाकव चल. काहीतरी सांगताय. नाही मजाक करते हे साईडला बघा शिंपल्या दिसतात आहे 100ला एक आणि 150ला 2 भेटेल तुम्हाला. आणि अजून मार्केट यो भरलाय नाही पाचशे साईडचा जो आपण आलो आता इकडच्या आतमध्ये. पण आता यो जो आपला असते तो होलसेल मार्केट असतो हा म्हणजे सकाळी लवकर भरते. तुम्ही इकडं आलात ना का तुम्हाला इथं कोलंबी वगैरे सर्व काही होलसेलमध्ये बघायला भेटेल. आता इकडं बघा सुरमई वगैरे पण आहे मोठी मोठी सुरमई आहे. ओके सुरमई 1000 रुपये किलो बघताय. ओके 700 रुपये किलो हलवा चाललाय. न्यूजमध्ये घेतले तरी 1000 रुपये किलो. म्हणजे 1000 रुपये किलो. आणि बागडा कसा झाला 250. ओके 250 रुपये किलो. मस्त बघा कोलंबी दिसतं इकडे भरपूर अशी. माकडी बघताय बघा नल माकूल मोठा एकदम भारी. आणि काही वस्तू कोलंबी कशी आहे का 450 रुपये किलोनी कोलंबी आहे. 1000 ते 800 मध्ये तुम्हाला सुरमई भेटेल जिवंत एकदम ताजी सुरमई जर पाहिजे असेल तर ती 1000 रुपयापर्यंत भेटेल. आणि हलवा 700 रुपये किलो चालू आहे. चला आपण इथे येतोय मार्केटमध्ये एंट्रीलाच ते ताई असते जिच्या इथं कोलंबी असते. ही खाडीतली आहे ना ही खाडींची आणि ही म्हणजे गोडे पाण्यातले आहे. ही कशी किलो आहे 400 आणि ही गोडे पाण्यात 500. ही जास्त महाग असते छोटी आहे म्हणून. ओके असं चला मार्केट फुलटो एकदम भरलेलं आहे. या साईडला जे काही तुम्हाला पाहिजे मच्छी वगैरे ते तुम्हाला या साईडला भेटून जाते. इथं येता येते बघा मस्त होलसेल याच्यात कोलंबी सुद्धा. काय आणलास कोलंबीच आणतोस तू कोलंबी जाणते जास्त. आज पण कोलंबीच घेऊन आलाय बघा. कशी पाटी बरेच ना हा कशी आहे 1700 रुपये 1700 किलो सर्व 1700ला. अच्छा सर्व काही तुम्हाला हे 1700ला बघायला भेटेल बघा. म्हणजे तू पाटी लावतस ना पाटीनी लावतस ना. हे काय मतभेद घेऊन आलं माय गॉड. ओके 400 मध किलोनी गोड भेटेल. 400 रुपये किलोनी नाही बघा काहीच नाही लागलं हे बघा. मस्त आहे. सर्दी खांसी जुकाम ऐसे कम आते हैं. 400 रुपये किलो ना 400 रुपये किलो आहे म्हटलं. मध बघताय मस्त. तुम्ही ओरिजिनल मध. त्यांनी दाखवली चेक करून कशी बघलाय ना. माझा पण तिच्याकडे बघा इथे लावलेली खराब झालं असं वाटलं. खराब नाही झाली. नाही मजेदार मजेदार. वो पेट गैस चर्बी कम होता है बच्चे लोग का. भारीच आहे एकदम. मध कोणाला पाहिजे तर मार्केटमध्ये भेटेल. आई तो सांगते मध पिल्याने माझा पोट कमी होईल. होईल काय नाही होणार ना. हे बघा इथं पण एकदम जिवंत कोलंबी तुम्हाला बघायला भेटेल. चिंबोरी आहेत. कोलंबी घेऊन आलीस आज मस्त जिवंत. आणि कालवाचा कसा वाटा लावलास 250 रुपये. 100 यो 100ला यो 250. कोलंबी 500 कोलंबी ही 200 रुपये आणि ही 500 रुपये. एवढी महाग का तर सर्व एकदम म्हणजे जिवंत असतात. आणि हल्ली चिंबोरे अंडेवाले चिंबोरे अंडेवाला एकदम लाल अंडेवाल्या कवटाच्या चिंबोऱ्या तुम्हाला बघायला भेटतील. हल्ली मावरा कमी आहे म्हणून तुम्हाला थोडी महाग भेटेल. पण जेव्हा मावरा येईल तेव्हा तुम्हाला स्वस्त बरोबर नाही. चला पुढे जाऊया आपण बघूया तेव्हा स्वस्त असेल ना. ओम साई चालेल.
चला इकडचं पण बघितलात मार्केट कोलंबी वगैरे भरपूर सारे आहे. आणि आता आतमधल्या साईडला जाऊया. इकडे काय मासली आहे. इकडे पण भरपूर मोठी मोठी मासली असते आणि ताजी ताजी. एक दोन. जर मी मच्छीवाला असतो तर मी कसा या ताजी मासली घ्या. एकदम ताजा भेटल. सर्व काही ताजा भेटल. नाही भेटला तर गॅरंटी माझी. असं मी विक्री केली असती तर होईल ना माझा धंदा. हा मला बोलले ते काय करतात ते म्हणजे तो जेवढा हे होते तेवढा देवीला देतो. जी इन्कम होईल ती देवीला देऊन आमच्या गाण्यामध्ये पण आहे बघा. गाण्यामध्ये पण आहे. हा पनवेल कोलीवाडीचे गाणे असतात. मावरा मच्छीचा धंदा येतो. हा बरोबर.